मृदुलाच किचन मध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। संक्रांत सणानिमित्त आज आपण करतो आहोत बिना पाकाची झटपट होणारी सॉफ्ट अशी तिळगुळ बर्फी। या आधी आपण तिळगुळाचे मऊ लाडू, तिळगुळाची वडी, तिळगुळ मावा रोल अशा छान छान सोप्या रेसिपीज केलेल्या आहेत व आजही आपण करायला अगदी सोपी पण अप्रतिम चवीची तिळगुळ बर्फी करूयात। तर चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आपल्या तिळगुळ बर्फीसाठी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। हे बघा, आपण एक वाटी म्हणजे एक बोलभर गावरान तीळ घेतलेले आहेत। शक्यतो बिना पॉलिशचेच घ्यावे। आणि आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे खरपूस। पण गॅसची फ्लेम आपण करणार आहोत लो टू मीडियमच्या मध्ये आपण गॅसची फ्लेम ठेवायची आणि कालथाने सतत हलवत आपण हे तीळ भाजून घेणार आहोत। गेले 3-4 मिनिटं आपण लो टू मीडियम फ्लेम वरती हे तीळ भाजत होतो। व्यवस्थित भाजले गेले, त्यांचा कट 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 असा आवाज येतोय बघा। आणि तीळ फुलले देखील आहे, याचा अर्थ तीळ व्यवस्थित भाजले गेले। आपण गॅस बंद करूया आणि हे तीळ कढईतून एका ताटामध्ये शिफ्ट करूया आणि गार करून घेऊयात। हे बघा, अर्धे बोल शेंगादाणे आपण तिळाप्रमाणेच लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घेतले, छान खरपूस भाजले गेलेले आहेत। हे बघा, त्याची साल पटकन निघतायत म्हणजे व्यवस्थित भाजले गेलेत। तर आपण गॅस बंद करूया। हे शेंगादाणे देखील आपण गार करायला ठेवू, त्याची साल काढून घेऊ। गार झाल्यावरती साल काढायची, ठीक आहे, आणि स्वच्छ करून घेऊयात। हे बघा, तीळ गार झालेले आहेत। तर आता आपण मिक्सर मध्ये पल्स मोड वरती या तिळाची पावडर करून घेणार आहोत। लक्षात घ्या, तीळ आणि शेंगदाणे हे अगदी छान गार झाल्यावरतीच आपल्याला मिक्सर मध्ये पावडर करायची आहे। आणि पल्स मोडवर म्हणजे कसं, मिक्सर चालू बंद करत आपण या तिळाची रवाळ अशी पावडर करून घेऊयात। हे बघा, तिळाची आपण अशी छान रवाळ पावडर करून घेतली आहे पल्स मोड वरती। आता आपण शेंगादाणे गार झाले, त्यांची सालं काढली, तर ह्या शेंगादाण्याचा देखील असाच पल्स मोड वरती पावडर करून घेऊयात। तिळाप्रमाणेच आपण शेंगदाणे देखील पल्स मोड वरती बघा छान रवाळ असे पावडर करून घेतलेले आहेत। पल्स मोडवर का करायचं, तर तेल सुटत नाही। आणि जर आपण सतत मिक्सर चालू ठेवला तर काय होतं, तीळ शेंगदाण्याला तेल सुटतं आणि तयार बर्फी मग अशी चुई होते। त्याकरता आवर्जून पल्स मोडवरतीच करा, म्हणजे अशी छान फाईन पावडर होते। फाईन म्हणजे बघा, थोडेसे रवाळ आहे, हाताला लागतोय बघा टेक्स्चर। आपण 1 बोल तीळ आणि अर्धा बोल शेंगादाणे घेतले म्हणजे झाले 1.5 बोल। तर त्या 1.5 बोल आपण गूळ घेतलेला आहे, समप्रमाणात घेतलेला आहे। आणि गूळ आपण जरा सुरीने असा कापून घेतलाय बारीक। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सर वरती असंच पल्स मोड वरती बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे दाण्याचा कूट, तिळाचा कूट आणि गूळ असे व्यवस्थित मिक्स होतील। हे बघा, दाण्याचा कूट, तिळाचा कूट आणि गूळ आपण एकत्र मिक्सर मध्ये छान फिरवून घेतला आहे पल्स मोडवर आणि एका बोलमध्ये काढून घेतला। पुढची प्रोसेस सुरू करण्याआधी आपण ज्या थाळ्यामध्ये किंवा टीन मध्ये बर्फी सेट करणार आहोत, तर त्याला आपण हे साजूक तूप ग्रीस करून घेतलंय। त्याचबरोबर एका वाटीच्या तळाला देखील आपण हे छान तूप लावून घेतलेलं आहे। आपण एक कढई चढवली आहे गॅसवर आणि गरम करत ठेवली। यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। आणि आता आपण जे तयार करून घेतलेलं आहे ना, तीळ, दाण्याचा कूट, तिळाचं कूट आणि गूळ हे मिश्रण घालतोय। बघा, मी तुम्हाला म्हटलं ना बिना पाकाची, म्हणजे आपल्याला पाकही करायचा नाही आणि इव्हन गूळ देखील असा वेगळा विरघळून किंवा वितळून घ्यायचा नाही। सर्व साहित्य आपण एकत्र केलेलं आहे। आता आपण सतत ढवळत म्हणजे सतत कालथाने असं हलवत हे मिश्रण परतून घेणार आहोत। आणि गॅसची फ्लेम आपण शक्य असेल तितकी लो ठेवायची आहे। अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही। नसता हे मिश्रण कढईला लागू शकतं, नंतर ड्राय होईल आणि मग बर्फी आपली तयार होणार नाही। थोडा वेळ लागतो याला, पण आपण लो फ्लेम वरती याला सतत हलवत राहायचंय। बरं, हे करत असतानाच आपण यामध्ये
हाफ टीस्पून जायफळाची पावडर घालतोय. तुम्हाला हवी तर तुम्ही वेलचीची घातली तरी चालेल, पण गुळाचा पदार्थ असला तर जायफळाने त्या पदार्थाला छान स्वाद येतो. म्हणून शक्यतो गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घालावं आणि जिथे जिथे साखर वापरतो तिथे तिथे वेलची पावडर वापरावी. बघा हळूहळू या मिश्रणातला गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा गुळ मेल्ट होईल, या मिश्रणाच्या बाइंडिंग कन्सिस्टन्सी आहे तोपर्यंत आपण याला सतत परतत राहणार आहोत. हे बघा या मिश्रणाला छान बाइंडिंग आलंय. गुळ विरघळला आणि ह्या मिश्रणाला बघा असं छान बाइंडिंग आलंय. एवढं परतणं पुरेसं झालं. यापेक्षा जास्त परतत राहिलं तर काय होईल, मिश्रण ड्राय होईल आणि मग बर्फी सेट करणं आपल्याला अवघड जाईल. लक्षात घ्या तुम्ही. हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे ही बर्फी सेटिंग कन्सिस्टन्सी परफेक्टली आलेली आहे अशा पद्धतीने. तर चला आपण गॅस बंद करूया आणि आपण जो थाळा ग्रीस करून ठेवला त्यामध्ये आपण हे पटकन ओतून घेऊया. हे बघा थाळ्यात आपण ओतून घेतलंय आणि आता आपण स्पॅटुलाने याला छान असं सेट करून घेऊया. आणि गरज वाटली तर आपण ह्या वाटी तयार ठेवलेली आहेच आहे त्याच्याने हा सरफेस आहे ना तो देखील व्यवस्थित असा छान प्लेन करून घेऊया. तुम्हाला किती जाड ठेवायची ही बर्फी तुम्ही तुमच्या आवडीने. मी जरा बेतातच ठेवते आहे. यावरती तुम्ही थोडेसे भाजलेले तीळ भुरभुरू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचा किस देखील वरून पेरू शकता किंवा ड्रायफ्रूटचे काप. तर मी थोडेसे पिस्त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे, मी ते घालते. आपण स्पॅटुलाने त्याला जरा असं दाबून घेऊयात. बघा आपली बर्फी तिळगुळ बर्फी आपण ताटामध्ये या थाळ्यामध्ये थापून घेतलेली आहे. आता आपण या थाळ्याला म्हणजे या थापलेल्या बर्फीला छान गार होऊ देऊया आणि त्यानंतरच मग कट करूयात. बघा अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही थापलेली बर्फी सेट केलेली बर्फी गार झालेली आहे. त्यात आपण आपल्या आवडीने त्याचे पीसेस करून घेऊयात. लहान मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता. बघा व्यवस्थित कट होते. चला आपण आता ही बर्फी व्यवस्थित कट करून घेऊयात. मकर संक्रांती स्पेशल बिना पाकाची सॉफ्ट अशी तिळगुळ बर्फी तयार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी केली आहे. पाक करायची झंझट नाही, त्यामुळे कुठेही चुकायची शक्यताच नाही. कोणीही पहिल्याच प्रयत्नात ही तिळगुळ बर्फी अगदी परफेक्ट करू शकेल. तेव्हा खवय्यांनो पाकाचं टेन्शन न घेता बिनधास्त ही बर्फी रेसिपी ट्राय करा व आपल्या रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा.
तिळगुळाच्या अशा छान छान रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा. परत अशीच संक्रांत स्पेशल रेसिपी घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.